अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड गावातील एका उच्च शिक्षित व्यक्तीनं आई आणि आपल्या दिव्यांग भावाला घरातून हाकलून दिल्याने ते दोघे शहरात भटकत असून घरासाठी विविध कार्यालयाचे उंबरटे झिजवत आहेत। रुक्मिणी अभ्यंकर असं त्या आईचं आणि प्रफुल्ल अभ्यंकर असं दिव्यांग भावाचं नाव आहे। या संदर्भात 67 वर्षीय वृद्ध मातेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्याय मागितला होता। निवेदनानुसार रुक्मिणी अभ्यंकर यांचे पती रामदास अभ्यंकर हे पोलीस विभागात कार्यरत होते। त्यांच्या मृत्यूनंतर रुक्मिणीबाईंना त्यांच्या मुलाने आणि सुनेने घरातून हाकलून दिलं। त्या आपल्या मतिमंद मुलाला घेऊन घरातून बाहेर पडल्या। यासाठी न्याय मिळावा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून सुद्धा न्याय मिळाला नाही। त्यामुळे ते आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत। त्यांचा मुलगा हा सुद्धा त्यांच्या बरोबरच आहे। येत्या 5 दिवसात मला न्याय मिळाला नाही तर मी आणि माझा मुलगा उपोषणाच्या ठिकाणी आत्मदहन करून जीवन संपवतोय असा इशारा यावेळी त्यांनी प्रशासनाला दिलेला आहे। माझं नाव रुक्मिणी रामदास अभ्यंकर। मला 12 वर्षापासून घरातून हाकलून दिलं माझ्या मुलानं। मी 12 वर्षापासून कलेक्टर ऑफिस, उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, कमिशनर सगळीकडे गेली पण मला कोणी पण न्याय दिला नाही। म्हणून मी उपोषणाला तारीख 22/7/2024 पासून जेव्हा मला माझं घर मिळन हक्काचं त्याच वेळेस मी ह्या उपोषणातून सुटका होईल। तशी माझा जीवही गेला तरी चालन पण मी आता उपोषण तोडणार नाही। माझा मंदबुद्धी पोरगा आणि मी, आमच्यासोबत कोणीच नाही, आम्ही दोघंच मायले का आहोत। तरी प्रशासनानं आतापर्यंत मला न्याय का नाही दिला? या प्रशासनानं आतापर्यंत पैसे घेऊन माझी केस दाबली आणि आता मला म्हणतात की तुम्ही हे उपोषण तोडा। पण मी आता शेवटच्या क्षणापर्यंत मी लढन तरी माझं घर मला मिळाल्याशिवाय मी उपोषण तोडणार नाही। बस मला एवढीच प्रशासनाला विनंती आहे की माझं घर मला मिळवून द्या। माझा मंदबुद्धी पोरगा 39 वर्षाचा आहे, त्या घेऊन मी उपोषणाला बसले आहे आणि माझी परिस्थिती खूप खराब आहे। मला कोणीच विचारत नाही। माझ्या मुलांना साऱ्या नातेवाईकाला सांगून ठेवलं हिला कोणी साथ देऊ नका, हिच्याजवळ जाऊ नका, हिच्याशी बोलू नका। माझा मुलगा, त्याची पत्नी एवढी आहे की तिच्या पत्नीनं माझ्यावरती खोटे आरोप केले। हिनं लग्न केलं पण मी लग्न केलं नाही। माझा मुलगा लोकांना सांगते हे शिनाला आहे, हे बदमाश आहे, हिनं दगडे ठेवले, पण असं मी काहीही नाही केलं। पण आज माझ्यावरती दया करा आणि मला माझं घर मिळवून द्या एवढी विनंती मी प्रशासनाला करते।